श्री स्वामी समर्थ. दिनांक 16 मार्च रोजी म्हणजेच उद्या सोमप्रदोष आहे. हा दिवस आपल्यासाठी अत्यंत लाभाचा आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करणारा दिवस ठरणार आहे. कारण अर्थातच आपल्या सर्वांना ठाऊक आहे, स्वामी महाराजांचा प्रकट दिन अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आणि त्या निमित्ताने प्रत्येक घरोघरी, मंदिरांमध्ये, मठांमध्ये स्वामींचे पारायण, विविध प्रकारच्या उपासना, नामस्मरण चालू आहे. आणि त्यामध्येच सोमप्रदोष येणे म्हणजे आपल्यासाठी खरंच आपण भाग्य म्हणू शकतो. कारण सोमप्रदोष असू द्या किंवा कोणताही प्रदोष असू द्या, प्रदोषाच्या दिवशी केलेली सेवा स्वामींना तसेच भगवान शंकरांना अतिप्रिय आहे. स्वामींना का प्रिय आहे? कारण अर्थातच स्वामी प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत, रुद्रस्वरूप आहेत. आणि प्रदोषव्रत श्रेष्ठ का आहे? तर स्वामींच्या दिव्य ग्रंथामध्ये म्हणजेच गुरुलीलामृत या ग्रंथामध्ये असं वचन आहे, प्रदोषव्रत अतिश्रेष्ठ, शनी सोम त्यात विशेष, आचरिता महासंकट, नाश पावे क्षणार्धे. म्हणजे सोमप्रदोष, शनिप्रदोष हे व्रत आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट, पीडा, दुःख निवारण करतात आणि आपल्यावर स्वामींची, शंकरांची भरपूर कृपादृष्टी होते. त्यामुळे प्रदोष व्रत आपल्याला कसं करायचं आहे? तर उद्या सकाळी स्नान करून स्वामींची, महादेवांची पूजा सकाळी करायचीच आहे. तसेच दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि विशेष करून प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये स्वामींच्या आणि भगवान शंकरांच्या पूजनाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. तर एका तांबणामध्ये स्वामींना आणि भगवान शंकरांना घ्यायचं आहे. दुधाने ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणीत आपण त्यांना अभिषेक करायचा आहे. त्यांना भस्म अर्पण करायचं आहे. दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि विविध प्रकारचे गोडधोड नैवेद्य आपण दाखवून त्यांची महाआरती करून, बेलपत्र अर्पण करून त्यांची आपण मनोभावाने प्रार्थना करायची आहे. नक्कीच आपल्या जीवनातील सर्व कष्ट, पीडा, दुःख निवारण होतील. आपल्यावर कृपेचा त्यांचा वर्षाव होईल आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.